लोकसभा निवडणुकीपेक्षा मनसेला विधानसभा निवडणुकीत जास्त रस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। लोकसभा निवडणूक लढायची की नाही याबाबतचा निर्णय राज ठाकरे शनिवारी जाहीर करण्याची शक्यता आहे। त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये या सभेबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळते। मनसेला विधानसभेत जास्त रस, लोकसभेला मनसे नकार। शनिवारच्या सभेत राज उलगडणार। लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले। मनसे यावेळी आघाडीत सामील होणार की स्वतंत्र लढणार याबाबत विविध चर्चा सुरू आहे। मनसेला आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे, तर एनसीपी मात्र मनसेच्या समावेशासाठी आग्रही आहे। या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळते। लेकिन हमारा ये कहना था कि सरकार विरोधी जो भी लोग हैं उन्हें एकजुट करके चुनाव लड़ना चाहिए, लेकिन कांग्रेस की सहमति उस पर नहीं बन पा रही है। उनका लोकसभा चुनाव लड़ने का कोई आग्रह नहीं कि हमें कोई सीट दी जाए, मदद वो करने को तैयार है। हमारे लोग कहते हैं हमें मदद नहीं चाहिए, लेकिन जो लोग ये कह रहे हैं कि मदद नहीं चाहिए, उन्हें ये समझना पड़ेगा कि 5 साल पहले यही नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी के समर्थन में भी खड़ी थी। हम चाहते हैं कि सभी लोगों को साथ में लिया जाए। अब कांग्रेस को तय करना है कि क्या निर्णय लें। यावेळी मनसे काय निर्णय घेते याचं राज कायम आहे। मात्र लोकसभा निवडणूक लढण्याबाबत मनसे तितकीशी उत्सुक नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। लोकसभा मतदारसंघाचा पसारा फार मोठा असतो, त्यासाठी तितकी यंत्रणा आणि प्रचारासाठी आर्थिक रसदही लागते। लोकसभेसाठी इतकी ताकद लावण्यापेक्षा विधानसभेत लावली तर ते पक्षाच्या फायद्याचं ठरेल असा एक मतप्रवाह असल्याची चर्चा आहे। राज ठाकरे यांची शनिवारी मुंबईत जाहीर सभा होतीये। या सभेतच राज ठाकरे मनसेची भूमिका उलगडण्याची शक्यता आहे। त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पक्षप्रमुख यांना त्यांनी राजसाहेबच देतील। धन्यवाद। त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पक्षप्रमुख यांना त्यांनी राजसाहेबच देतील। धन्यवाद। मनसेने केलेली आंदोलनं आणि उचललेले मुद्दे प्रामुख्याने स्थानिक पातळीवरचे आहेत, त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेतच ताकद लावावी असा सूर पक्षात उमटलाय। मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अखेर मनसे प्रमुख राज ठाकरेंच्याच हातात आहे। त्यामुळे शनिवारी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई।